तुम्ही एक मोठा धाडसी निर्णय घेतला, डीजे मुक्ती गणेशोत्सव. तर विरोध झाला का या सगळ्याला? 2006-07 नंतर एक नवीन प्राणी ह्या विसर्जन मिरवणुकीत आला. त्याचं नाव आहे डीजे. अश्लील गाणे, अश्लील नाच, ते पण आपल्या बाप्पासमोर. ही संस्कृतीला शोभणारा गणेश उत्सव नाहीये. तुम्ही जेव्हा म्हणता की डीजे मुक्त उत्सव व्हायला पाहिजे, तेव्हा अनेक ट्रोलर्स कडून असे पण प्रश्न विचारले जातात की मग दहीहंडीला तुम्ही का डीजे लावला? ट्रोलर लोकांना मी किंमतच देत नाही, कारण मला आजही वाटतं हे जे ट्रोलर लोक आहेत ह्यांना काही कामधंदे नाही. पुनीत बालन यांनी काय गणेशोत्सव विकत घेतलाय का? म्हणजे तुमचं मंडळ आणि पुढे एक मंडळ आहे आणि एक जण बॅनर दाखवतोय विदाउट पुनीत बालन. नाही, पुनीत बालननी कधीही हे क्लेम केली नाहीये की पुण्याचा गणेश उत्सव विकत घेतलाय किंवा हायजॅक केला. आता 2004 ते 2018 जाहिरात नव्हती का? 19ला पण होती जाहिरात, नव्हती का गणेश उत्सवात? होती. मी नाव सांगतो. काही जणांकडून असंही बोललं जातं की तुम्ही हे जे करताय हे सगळं ब्रँड बिल्डिंग साठी चालू आहे. नाही, ब्रँड बिल्डिंग काय? ब्रँड बिल्डिंग करायची ऑलरेडी ब्रँड होती ना. अनेक जण, कारण आपल्या इथे ते सवय आहे, अरे खूप दिवस झाले रे तू काय टाकलं नाही यांच्या विरोधात, तू टाक ना. झाडावर चढवणारे पण असतात ना, इंजेक्शन लावणारे. नाव घ्याल त्यांची? नाही, मी नाही घेणार. मला सगळ्यांचे नाव माहिती आहे, कोण काय लिहिते, पण मी कोणाचे नाव घेणार नाही. प्लॅन आहे का काही पुढच्या काळात राजकारणात यायचा? काही लोक पैसे कमवतात, काही लोक नाव कमवतात, पण काही निवडक नावं अशी असतात जी दोन्ही कमवतात, त्यासोबत सन्मान कमवतात आणि आपण समाजासाठी काही देणं लागतो या भावनेतून सतत धडपडत असतात. पुनीत बालन अशाच मोजक्या नावांपैकी आहेत. व्यवसायातून नफा मिळवण्याच्या भावना सोडून त्यांनी काश्मीरमधल्या रहिवाशांसाठी थेट शाळा बांधली. हे नक्कीच आव्हानात्मक होतं. जेव्हा लोक प्रसिद्धीसाठी चित्रपट बनवत होते तेव्हा त्यांनी अशा काही कथा आणल्या की ज्यामागे एक भयान वास्तव होतं, त्यांनी ते जगासमोर मांडलं. जेव्हा सण उत्सव हे गोंगाटात हरवत होते तेव्हा त्यांनी संस्कृतीला आवाज दिला, ते डीजे मुक्त गणपतीच्या रूपात. आज आपण भेटतोय अशा व्यक्तिमत्वाला ज्यांनी आपल्या प्रत्येक यशामागे समाजासाठी एक मोठा वाटा ठेवलाय. ही केवळ एक मुलाखत नाहीये, एका संवेदनशील मनाशी होणारी एक भेट आहे. आज आपल्यासोबत पुणे मिरर आणि सिविक मिररच्या स्टुडिओमध्ये आहेत पुनीत बालन. तुमचं खूप खूप स्वागत. आपण सुरुवात करूया मुलाखतीला. खूप वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्ही पाय रोवले आहेत आणि एवढ्या कमी वयात यशही कुठेतरी पायाशी आहे. तर काय नेमकी भावना होती या सगळ्या क्षेत्रांमध्ये जायचं आणि काय पहिला थॉट काय होता त्यावेळेस? पहिला थॉट म्हणजे लोकांना वाटत असेल की वडिलांनी एवढी मोठी साम्राज्य तयार केली आणि हा म्हणून ना की बॉर्न विथ अ गोल्डन स्पून, तशी नाही आहे. कारण घरची परिस्थितीच थोडी आधी एवढी चांगली नव्हती. म्हणजे वडिलांनी आणि आईंनी जे स्ट्रगल केलं ते आम्ही पाहिलं आहे आणि ते जाणीव ठेवूनच आम्ही पण आज गोष्टी त्या पद्धतीनेच करतो. मला वाटतं की खूप जणांना हे माहिती नाही आहे की माझे वडील जे आहेत वयाच्या 11व्या वर्षी जेव्हा ते एक्झाममध्ये फेल झाले तर त्यांना त्यांच्या वडिलांनी एका झाडाला बांधलं होतं शिक्षा म्हणून. त्यांना ती सहन नाही झाली. आता मूल साऊथमधले मदुराईला राहायचे, ते लँग्वेज बॅरियर होती, ते सहन झाले नाही. त्यांनी कुठल्या तरी ट्रकमध्ये ते बसले आणि ते पोचले आपल्या पुण्यनगरीत. KM हॉस्पिटलच्या समोर हनुमानांची मंदिर आहे. अनेक दिवस ते तिकडे राहिले. मग एक ग्रहस्थ होते जे साऊथ इंडियन मेस लॉज तिकडे रस्त्यापेठला होती, त्याची ओनर होते. त्यांनी पाहिलं की हा मुलगा अनेक दिवसापासून इथेच बसला आहे. मग त्यांनी त्याच्याशी बोलले, त्या तमिळ भाषेत बोलले असतील. मग त्यांनी त्याला सोबत घेऊन गेले. मग साऊथ इंडियन मेस लॉजमध्ये एक वेटर म्हणून त्यांनी काम केलं. त्याच्यानंतर कॅफे डिलाईटला वेटर म्हणून परत तिकडे काम केलं. मग बाईंग अँड सेलिंग ऑफ सेकंड हँड 2 व्हीलर. मग माझे सासरे आणि ते सायकलवर बिडी विकायचे. इथून मग कन्स्ट्रक्शन असेल, ह्या ऑटोमोबाईल आणि कन्स्ट्रक्शनच्या बिझनेसमध्ये ते गेले. आईचं विचारलं तर आई पण स्ट्रिक्ट बॅकग्राऊंडमधनं आली होती. माझे आजोबा हे आर्मीमध्ये होते आणि त्यांची लास्ट पोस्टिंग इथे सदर्न कमांडला होती. आई आणि वडील भेटले असतील कुठेतरी.
प्रेम झाला असेल त्यांना, प्रेम झालं त्यांना, आणि तिकडून वडिलांच्या बाजूने तर कोणच नाही, पण आईच्या बाजूने तिची फॅमिली होती, पण वडिलांची विरोध, कारण आर्मीच्या ऑफिसरची मुलगी, आणि हे त्यांना पटलं नसेल. दोघं मग त्यांनी पण घर सोडलं. आणि मला आठवण आहे की तेव्हा शिर्डी संस्थांनी 11 रुपयामध्ये लग्न सुरू केली होती, आणि तिकडे जाऊन त्यांनी लग्न केलं. आणि ह्या कष्टातून जेव्हा हे दोघं गेले, तर जे लोकांची परसेप्शन असते की अरे हे काय, की त्यांनी त्याला तर जे वडिलांचं हे आहे ते भेटलं. पण याच्यात मुख्य काय आहे की वडिलांनी एक एम्पायर उभं केली, पण ती एम्पायरला वाढवण्याचं किंवा संपवायचं काम हे माझ्या हातात होतं. पण नक्कीच त्यांचे कष्ट बघून, आणि डाऊन टू अर्थ राहणं, आणि सिम्पल राहणं, आणि त्याच्यातून आपण कितीही व्यवसाय वाढवू शकतो, ही गोष्टी आम्ही केली. त्याच्यातून तुम्ही पाहिलं तर आमची कोर बिझनेस जी वडिलांनी सुरू केली ती कन्स्ट्रक्शन होती, पण आज IT असेल, स्पोर्ट्स असेल, एंटरटेनमेंट असेल, आणि त्याच्यानंतर सोशल कामं, हे सगळे मी करायला लागलो याच्यातून. तर मला वाटतं की ह्याच्यातून मेन मुद्दा हीच आहे की जी मला कसं वाटतं, मला हे कष्ट पाहिलेत, हे पाहिलेत, तर मला ती कनेक्ट होती आज की झिरोपासून ह्या लेवलला जेव्हा येतो, तर आपली रूट्स जे आहे ते आपण विसरत नाही, असं मला वाटतं. नक्कीच हा वारसा जो आहे तो तुम्ही वडिलांचा पुढे चालवत आलात. पण ह्याला ना कुठेतरी एक मोठ्या प्रमाणात समाजसेवेची सुद्धा जोड दिली. तर काय असा प्रसंग होता की वाटलं की आपण समाजसेवेला मोठा भाग दिला पाहिजे आपल्या आयुष्यातला? मला वाटतं की ह्याच्यासाठी एकच व्यक्ती, एक व्यक्तीचंच मुळे मी हे समाजसेवेत मोठ्या प्रमाणे काम करायला लागलो. ती माझी आई आहे. मला आजही आठवण आहे ती दिवस की 2007ला जेव्हा ती असताना तिने सांगितलं, एक म्हणून एक वचन तिने घेतलं माझ्याकडनं की जेव्हा तू आयुष्यात ₹1 कमवणार, 30% तू सरकारला भर, पण ती 30% आता नाही, ते जास्ती 42-43% झालेत आजच्या दिवशी. 40% स्वतःला ठेव, आणि राहिलेले 30% हे समाजाला परतफेड कर. आणि तिने ती वचन घेतलं की तू नाही, पण तुझे पुढचे पिढी पण हे करतील, त्याच्या हिशोबाने तू व्यवस्था करून ठेव. म्हणून माझी आई ही रिझन आहे, आणि तिला मी हे वचन दिलं. म्हणून आज आपल्या इंद्राणी बालन फाउंडेशन, तिच्याच नावाने फाउंडेशन आहे, त्या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गोष्टी, सोशल एज्युकेशन असेल, स्कूल्स असतील, मेडिकल हेल्प असेल, किंवा अनेक गोष्टी जे आहेत सोशल मध्ये, जे सामाजिक कार्य जे आपण करतो, ते ह्या 30% मधनं आम्ही करतो. नक्कीच. फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही ठेवलं तुम्ही हे. अगदी काश्मीरमध्येही तिथल्या रहिवाशांसाठी खूप गंभीर परिस्थिती होती. आपण सगळे बघत होतो टीव्हीवरती. म्हणजे तिथलं जगणं अगदी आपण कल्पनाही नाही करू शकत अशा पद्धतीने ते जगत होते. आणि तिथे जाऊन तिकडच्या मुलांसाठी एक शिक्षणासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचललं, तिकडे शाळा बांधली. खूप धाडसी निर्णय होता. पण नेमकं काय यामागे कल्पना कशी होती आणि काय-काय अडथळे आले, आणि कल्पना मुळात कुठून आली आणि अडथळे काय आले? नाही, कल्पना म्हणजे कसं झालं की मी तुम्हाला म्हणलं की जसं आपण सामाजिक कार्य खूप करतो. साताऱ्यात 2017ला मला एक व्यक्ती भेटले, मी नाव घेणार नाही, आणि ते ऑलरेडी काश्मीरला खूप छान कार्य करत होते. त्यांच्या फाउंडेशनला आम्ही कुठेतरी आर्थिक मदत केली काही वर्ष. इंडियन आर्मी जे आहे, भारतीय लष्करला याच्याबद्दल कल्पना आली. मग तेव्हाचे जे 2019ला जस्ट आय थिंक 370 हटला होता, आणि त्याच्यानंतर तिकडचे जे कोर कमांडर होते, लेफ्टनंट जनरल BS राजू, त्यांनी मला फोन केला, त्यांच्या ऑफिसने फोन केला आणि संपर्क साधला. ते पण माझ्याशी बोलले. ते म्हणले की आम्हाला तुमच्याशी बोलायचं होतं की इंडियन आर्मीनी 2000 पासून सद्भावना मिशनच्या अंडर अनेक 43 स्कूल्स जम्मू काश्मीरमध्ये सुरू केली होती. पण आर्मीची प्रायमरी रोल काय असते की संरक्षण आणि बॉर्डर एरियाज आणि हे बघण्यासाठी, पण स्कूल ही सेकंडरी रोल होती. तर त्यांना कोणतरी असं पार्टनर पाहिजे होता त्यांच्यासोबत की जो ही स्कूल पण चालवेल, सोबत
आणि त्याला फंड पण करेल. तर मग मी काश्मीरला गेलो होतो. आम्ही सगळी शाळा पाहिल्या. इनिशियली आम्ही ठरवलं होतं की 43 स्कूल जम्मू काश्मीरला होते, पण काश्मीरमध्ये फक्त 24 स्कूल होते. या 24 स्कूलमधनं पहिल्या वर्षी 2020ला आम्ही 5 स्कूल साईन केले. 5 स्कूल साईन केले, त्याला फंड पण केले. त्याच्यातून एक स्कूल खूप स्पेशल आहे. स्पेशल माझ्यासाठी पण आहे आणि स्पेशल चिल्ड्रनची स्कूल आहे. कारण स्पेशल चिल्ड्रन तिकडे त्या काळात हे अतिरेकी संघटन जे असतील ते ह्या मुलांना ह्युमन बॉम्ब्स म्हणून वापरायचे. तर त्या स्कूल ऑलमोस्ट ऑन अ वर्ज ऑफ बंद व्हायच्या याच्यातच होता. तर 25 मुलं होते. एका वर्षात आपण नवीन स्कूल तिकडे बांधली आणि ॲज ऑन डेट तुम्ही मला विचारलं त्या ड्रॅगर परिवार स्कूल आम्ही त्याला नाव ठेवलं आहे. ॲज ऑन डेट आज 110 ते 112 मुलं मुली आहेत आणि त्याच्यातून 15 ते 20 मुलं नॉर्मल स्कूलला परत गेलेत. असे ती प्रवास सुरू झाली. मला आजही आठवण आहे की जेव्हा प्रेस कॉन्फरन्स झाली तर आमचे जनरल राजूनी एक वाक्य तिकडे मीडियाला सांगितले की फर्स्ट नॉन JNK एंटरप्रेनर टू एंटर JNK. तर ही एक कुठेतरी अभिमान पण वाटली की आपल्या काश्मीर का आपलीच आहे, ते दुसऱ्याची नाहीच आहे. पण आपल्या भारताचाच भाग आहे आणि तिकडे जाऊन हे कार्य करणं आनंदही आहे की आज आपण साधारण 12 कोटी रुपये आपण वर्षाला तिकडे फाउंडेशनच्या माध्यमातून हे स्कूल चालवायला खर्च करतो. कारण आज 15 स्कूल झालेत. 24 पैकी 15 आपल्याकडे. दरवर्षी आपण वाढवतोच, पण आज ॲज ऑन डेट आज विचारलं तर 15 स्कूल झालेत, ज्याच्यातून 2 स्पेशल चिल्ड्रनचे आहेत आणि बाकी नॉर्मल स्कूल्स आहेत. ह्याच्यात मूल मुद्दा काय की माझी एक कंडिशन होती आर्मीला की आपण हे करतोय कशासाठी करतोय. तिकडची लोकांची विचार जी थोडी नॅरो असेल त्याला आणि त्यांची जी एनर्जी लेवल्स आहेत, त्या मुलांचे विचार एनर्जी लेवल त्याला पॉझिटिव्ह चॅनलला आणायचा आणि त्यांची नॅरोपासून ती माइंड विजन किंवा म्हणू की ब्रॉड करायची. याच्यासाठी आपण हे स्कूल्स चालवतोय. आणि मी एक कंडिशन टाकली होती की एकही रुपये आपण फी ह्या मुलांचं किंवा मुलींची घेणार नाही. एज्युकेशन फ्री पाहिजे. आज आनंद आहे की ह्या 15 स्कूलमध्ये 6,500 ते 7,000 मुलं मुली शिकत आहेत. काही स्कूल्समध्ये म्हणजे आणि सगळे स्कूल आहे मिलिटन्सी एरियामध्ये. म्हणजे तुम्ही शोपियान असेल, अनंतनाग असेल, पहलगाम असेल, कुपवाडा असेल, बारामुल्ला असेल, वॅन असेल, त्रेगाम असेल. एक तर आमचं थंदारला स्कूल आहे, ती 50 मीटरवर आहे, बॉर्डरवर आहे पाकिस्तान आणि इंडियाच्या याला. तर ह्या स्कूल्समध्ये सर्वात एक आनंदाची गोष्ट ही आहे की गर्ल्स टू बॉईज रेशो जे म्हणतो आपण स्कूल्समध्ये ॲव्हरेज 55 to 45 म्हणजे 55% मुली आहेत आणि 45% मुलं आहेत. नक्कीच अनेक शाळांमध्ये वर फतवा पण जाहीर आहे. आज तुम्ही अनंतनाग किंवा शोपियानची शाळा पाहिले तर तिकडे फतवा जाहीर केली की इथे जायला नाही पाहिजे, तिकडे रेशो कमी आहे. पण बाकी बारामुल्ला असेल, कुपवाडा असेल, त्रेगाम असेल, पहलगाम असेल, तिकडच्या स्कूल्समध्ये रेशोज जास्ती आहेत आणि त्याची इफेक्ट आज 4-5 वर्ष झालेत आम्ही हे कार्य करतोय आर्मीसोबत. आम्ही पाहिली की ते मुलांची वागणूक जी आहे किंवा बॉडी लँग्वेज असेल किंवा त्यांची बोलण्याची स्टाईल असेल किंवा ती खूपच चेंज झाली. मग एक पॉझिटिव्ह जे इम्पॅक्ट आणायची ती आम्ही आणू शकलो. नक्कीच. तर तुम्ही आता जसं उल्लेख केला की आर्मीची तुम्हाला या सगळ्यात मदत मिळाली, पण आम्ही तुम्हाला जेव्हापासून बघतोय आपल्या आर्मी फोर्सेसविषयी तुमच्या मनामध्ये खूप सन्मान आहे आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे पुण्यामध्ये जेव्हा आर्मीशी रिलेटेड गोष्टी असतात तेव्हा तुम्ही तिकडे असता. तर हा सन्मान नेमका कुठून आला? म्हणजे आर्मीच का जास्तीत जास्त त्या कार्यक्रमांमध्ये आम्ही तुम्हाला पाहिलंय, तर इतकं आतून रिस्पेक्ट कुठून? याला 2 गोष्टी आहेत. इनफॅक्ट पहिली गोष्ट तर मी सुरुवातीलाच म्हणले की माझे आजोबाच आर्मीमध्ये होते, तर माझी इच्छा खूप होती की आर्मीला जायची, पण मी नाही जाऊ शकलो कारण वडिलांनी एक मोठी व्यवसाय इथे सुरू केली. पण नक्कीच आज मी पार्ट ऑफ दी आर्मी आहे. हे CSRच्या माध्यमातून तर आम्ही करतोच आहे अनेक गोष्ट, पण अनेक गोष्टी जे मी सांगू नाही शकत तुमच्या माध्यमावर
जे म्हणतो आपण कॉन्फिडेन्शियल गोष्टी असतात, जे टुवर्ड्स नॅशनल सिक्युरिटी असतात, ते अनेक गोष्टी आम्ही आर्मीसोबत काम करतो. म्हणून तुम्ही मला जास्तीत जास्त आर्मीच्या कार्यक्रमात किंवा आर्मीच्या लोकांसोबत नेहमी बघता. तर या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं, जसा तुम्ही पुण्याचा गणेशोत्सव आहे तो गाजवला, तसा काश्मीरमध्येही गणेशोत्सव तुम्ही सुरू केला. आणि मी ऐकलंय की इथून एक गणपतीची मूर्ती जी आहे ती दरवर्षी तुम्ही काश्मीरला पाठवता आणि तिथे मोठ्या थाटामाटात जो गणेशोत्सव तो साजरा होतो. तर ती प्रक्रिया जी होती ती कशी सुरू झाली आणि यामागचं काय नेमकं हे होतं? नाही, मला पुण्याचा हा जो वैभवशाली गणेशोत्सव, जिथून पुणे राजधानी आहे, या गणेशोत्सवाची सुरुवातची आज 175 देशांमध्ये गणेशोत्सव साजरा होतो. मग आपल्या काश्मीरमध्ये का नाही? कारण ते आपलाच भाग आहे. मला अजूनही आठवण आहे की 1989ला सार्वजनिक पद्धतीने घरात गणपती बसवणं ही वेगळी, ही सार्वजनिक नाही. ते आजही काश्मीरमध्ये अनेक वर्ष लोक घरात गणपती बसवायचे, पण सार्वजनिक पद्धतीमध्ये गणेशोत्सव शेवटचा झाला होता 1989ला. कारण 90 कालापासून मिलिटन्सी पीकवर होती, तर गणेशोत्सव सार्वजनिक पद्धतीने सुरू नाही झाला. 2 वर्ष अगोदर म्हणजे 2023ला 34 वर्षानंतर पहिल्यांदा सार्वजनिक पद्धतीने गणेशोत्सव, तिकडचं लाल चौकच्या जवळ एक गणपतीयार मंदिर आहे, 1.5 दिवसाचा गणेशोत्सव साजरा झाला. आणि आपला ग्रामदेवत कसबा गणपतीची प्रतिकृती मूर्ती आपण दिली होती. मागच्या वर्षी तुम्ही पाहिला 24ला हीच गणेशोत्सव जे एक ठिकाणी बसवली होती ती 3 ठिकाणी झाली, कुपवाडा, बारामुल्ला आणि श्रीनगर. तर तेव्हा मागच्या वर्षी 3 मूर्ती आपण पाठवले होते. ती होती जोगेश्वरीची, गुरुजी तालीम आणि तुळशीबाग. श्रीनगरला 1.5 दिवसाचा गणेशोत्सव झाला, पण कुपवाडा आणि बारामुल्लाला 5 दिवसाचा गणेशोत्सव साजरा झाला. ह्या वर्षी परत गणेशोत्सव तिकडे साजरा होणार आहे. यावर्षी जे 3 मूर्ती जातील ती केसरीवाडा, बावरंगारी आणि अखिल मंडे, हे तिन्ही मूर्ती तिकडे जाणार आहेत. आणि तिकडची काश्मीरी पंडित जे आपले आमचे मित्र, भाऊ म्हणू, भावंड आहेत, हे सगळेजण एकत्र येऊन ही गणेशोत्सव आपल्यासोबत तिकडे साजरा करतात आणि आनंदाचं वातावरण आहे. मागच्या वर्षीचं माझ्याकडे व्हिडिओ आहे, मी शेअर करेल. कुपवाडाला जी विसर्जन मिरवणूक झाली, कमीत कमी 10 किलोमीटरची वाहनांची लाईन होती त्या विसर्जन मिरवणुकीत. अनेक भाविक, अनेक काश्मीरी पंडित, जे आपले अनेक हिंदू जे तिकडे राहत आहेत, ते सगळे ह्या 5ही दिवसाच्या कार्यक्रमात सहभाग पण झाले आणि विसर्जन मिरवणुकीला पण झाले. हे सगळं पाहून काय काय वाटतं मनाला? आनंद वाटतो की आपला बाप्पा तिकडे पण गेला, परत गेला 34 वर्षानंतर. हीच आनंद आहे. आता आपण पुण्यात परत येऊया. पुण्याचा गणेशोत्सव गेल्या काही वर्षांपासून, म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हापासून मी बघतेय, जेव्हा गणेशोत्सव येतो तेव्हा आपल्याला सगळीकडे बॅनर्स दिसतात, पुनीत बालन ग्रुप, पुनीत बालन ग्रुप. आम्हाला फार उत्सुकता होती की पुनीत बालन नेमके आहेत कोण. त्यानंतर काही वर्षानंतर आम्हाला कळलं आणि पुण्याच्या गणेशोत्सवामध्ये एक मोठं योगदान जे आहे ते आता पुनीत बालन यांचं आहे. पण आणि त्याच्यानंतर तुम्ही एक मोठा धाडसी निर्णय घेतला की डीजे मुक्ती गणेशोत्सव. तर विरोध झाला का या सगळ्याला? नाही, आता तुम्हीच सांगायचं विरोध झाला का नाही. सोशल मीडियावर तुमचे लोक जास्ती माझ्यापेक्षा. मी एवढंच सांगेल, नक्कीच अनेक वर्षापासून तुम्ही पाहिली की आपली पुनीत बालन ग्रुप असेल किंवा मनीचंद ऑक्सिरीज असेल, यांनी गणेशोत्सवात अनेक मंडळांना जाहिरातीच्या माध्यमातून आर्थिक मदत केली. का केली? तुम्ही पाहिलं असेल, आज माझे सासरे नाही आहेत, पण माझे सासरे 90-95 काही मंडळांना जाहिरात देणं ही सुरुवात तेव्हापासून झाली. तेव्हा माणिकचंदच्या नावाने जाहिरात आपण गणेश मंडळांच्या पंडालमध्ये पाहिला. आजही 2022-21 ही प्रसंग आपल्याकडे खूप वाईट होती कोविडची. 2022ला जेव्हा निर्बंधमुक्त गणेशोत्सव अनाऊन्स झाला, अनेक मंडळांसमोर हे प्रश्न आला की गणेशोत्सव होईल का नाही. कारण देशाचीच आर्थिक स्थिती वाईट होती. मग त्याच्यात जे दुकानदार असतील, जे तिकडे व्यवसाय करणारे असतील, हे लोक वर्गणी देतील का, की देण्याची त्यांची क्षमता तेव्हा होती का, ही प्रश्न आले. पण आपला उत्सव जपायला पाहिजे, आपला उत्सव साजरा व्हायला पाहिजे, म्हणून त्या टाईमला
परत आपण जाहिरातीच्या माध्यमातून ह्या मंडळांना जाहिरात द्यायला लागलो. ती मंडळ आणि आमच्या मधला करार आहे. त्याच्यात जेवढी मंडळाकडे परमिशन असती जाहिरात लावायची, त्याच्यासाठी एक फिक्स्ड अमाऊंट आपण मंडळांना देतो आणि आपण जाहिरात लावतो. इलिगल कुठली गोष्ट करत नाही. तर हे करताना 22, 23, 24 या 3 वर्षात मला वाटलं की पुण्याचा हा वैभवशाली गणेश उत्सव, जे आमचे संस्था ज्या मंडळाचं मी उत्सव प्रमुख विश्वस्त आहेत, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या आमचे फाउंडर जे आहेत, ज्यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली, भाऊसाहेब रंगारी आणि त्यांच्यासोबत लोकमान्य टिळकांनी. त्यांनी कुठल्या हेतूने ही सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केली की स्वातंत्र्याच्या लढ्याच्या विरोधात. ठीक आहे, तेव्हा स्वातंत्र्याच्या लढ्याच्या विरोधात त्यांनी सुरू केली. आज 133 वर्षाची ती परंपरा. 2007 पर्यंत तुम्ही पुण्याचा गणेश उत्सव पाहिलात, 1892 ते 2007, तर विसर्जन मिरवणुकीत पारंपरिकच पद्धतीने विसर्जन मिरवणूक साजरा व्हायला होत होता. 2006-07 नंतर एक नवीन प्राणी ह्या विसर्जन मिरवणुकीत आला, त्याचं नाव आहे डीजे. तेव्हापर्यंत ठीक होता, पण 22, 23, 24 हे 3 वर्ष तुम्ही पाहिलं की कुठेतरी ह्या डीजे डॉल्बी जी गोष्टी आहेत यांनी पुण्याचं विसर्जन गणेश उत्सवाला, विसर्जन नाही म्हणेल कारण लोकांना काय वाटतं, जे अनेक मंडळ आहेत त्यांना पुण्याचा गणेश उत्सव म्हणजे एकच दिवस वाटतं विसर्जन, पण आमच्यासाठी पुण्याचा गणेश उत्सव हे 10 दिवसाचा आहे. कारण जेव्हा उत्सव आपण साजरा करतो ते उत्सवात धार्मिकता, परंपरा आणि पावित्र्य हे जपायला पाहिजे आपण, पण ते होत नव्हतं. या 2022 नंतर ही जी नवीन प्राणी आहे डीजे, ह्यांनी कुठेतरी ह्या गणेश उत्सवावर गालबोट आणला. का गालबोट आणला? कारण ह्या विसर्जन मिरवणुकीत तुम्ही पाहिलं अश्लील गाणे, अश्लील नाच, ते पण आपल्या बाप्पासमोर. ही संस्कृतीला शोभणारा गणेश उत्सव नाही आहे. मागच्या वर्षीच जाहिरात देताना आम्ही सॉफ्ट स्टँड मंडळांकडे दिली होती की आम्हाला डीजे मुक्त गणेश उत्सव पाहिजे, तर तुम्ही बाबांनो पारंपरिक वादनावर किंवा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यावर या. मागच्या वर्षी 5 ते 7 मंडळ, 10 पण असेल, 10 मंडळाच्या आसपास डीजे बंद करून पारंपरिकवर आले. मागच्या वर्षीचं जे आपण डीजेचं प्रकार पाहिला, भयानक प्रकार, ह्या वर्षी, आणि तुम्हीच म्हणले की सामाजिक कार्यात मी वर्षभर असतो आणि पुणेकरांचीच मागणी ही, अनेक वर्ष मी जेव्हा सामाजिक कार्य वर्षभर करतो, अनेक पुणेकर भेटतात, अनेक लोक भेटतात, ते म्हणतात की सर, जेव्हा तुम्हीच एवढी आर्थिक मदत जाहिरातीच्या माध्यमातून त्यांना करता, तुम्ही त्यांना समजवा, ही आपली संस्कृती नाही आहे. डीजेनी खूप त्रास होतो. उत्सव कशासाठी साजरा करतो आपण की लोकांनी एकत्र यावा, आनंदाने साजरा करावा. पण आज विसर्जन मिरवणुकीत काय होतंय, ज्या रहिवासी तिकडे राहतात त्या पेठ भागेत, विसर्जन मिरवणुकीच्या 2 दिवस अगोदर पुणे सोडून जातात आणि विसर्जन मिरवणूक झाल्यावर येतात. हा उत्सव पाहिजे का आपल्याला? नाही. तर मला वाटतं कुठेतरी की आपल्याला संस्कृतीला शोभणारा उत्सव पाहिजे. स्पीकरची भिंती नको, मनात आमच्या गणपती पाहिजे आणि संस्कृतीला शोभणारा गणेश उत्सव पाहिजे. म्हणून डीजे मुक्त गणेश उत्सव ची भूमिका मी मांडली आणि माझं भूमिका खूप स्पष्ट आहे की मी जाहिरात देणार नाही. मी हे नाही म्हणलं ना की तुम्ही घेऊ नका. आम्ही जे जाहिरात देतो, जे मंडळ डीजे लावतील त्यांना आम्ही जाहिरात देणार नाही. जे पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतील त्यांना आम्ही जाहिरात देऊ. पण उद्या कुठल्या मंडळाला वाटलं किंवा कुठल्या कंपनीला, कुठल्या व्यक्तीला वाटलं की पुण्याची संस्कृती हीच डीजे संस्कृती, हे लोकांनी त्याच्याकडनं घ्या जाहिरात. मला ट्रोल करून उपयोग नाहीच आहे. ट्रोलर्स वरून एक गोष्ट आहे, जेव्हा डीजे मुक्त तुम्ही जेव्हा म्हणता की डीजे मुक्त उत्सव व्हायला पाहिजे, तेव्हा अनेक ट्रोलर्स कडून तुमच्या सोशल मीडियावर असे पण प्रश्न विचारले जातात की मग दहीहंडीला तुम्ही का डीजे लावला होता, किंवा मग जर दहीहंडीला लावताय तर मग गणपतीला काय प्रॉब्लेम आहे. कारण प्रत्येक, म्हणजे त्यांचं म्हणणं असं असतं की प्रत्येक मंडळ एक एक पथक नाही लावू शकत. असे अनेक मंडळ आहेत आणि प्रत्येक मंडळांनी जर एक एक पथक लावलं तर ती मिरवणूक कदाचित अपेक्षित वेळेपेक्षा जास्त वेळ होईल. किंवा मग यामागे या ट्रोलर्सला काय उत्तर द्याल तुम्ही? नाही, याला तुम्ही 2 मुद्दा याच्यात काढला की एक दहीहंडी. तर पहिलं मी दहीहंडीच्या विषयावर बोलेल,
नक्कीच मागच्या वर्षी आम्ही एक ऐतिहासिक दहीहंडी केली, लाल महल चौकात केली. आम्ही डीजे लावला, 100% आम्ही डीजे लावला आणि ते दिसतपणे आम्ही लावलंय. पण त्या दहीहंडीच्या च्या मागे हेतू काय होता? आज दहीहंडीच्या नावावर 50-50 मीटर 100 मीटरच्या मध्ये मंडळ दहीहंडी साजरा करायची. ते दहीहंडी राहिली बाजूला, ती कॉम्पिटिशन व्हायला लागली. 35 मंडळांनी दहीहंडी बंद करून एकत्र आले आमच्यासोबत. ह्या वर्षी नक्कीच ते 35चं 51 होईल. पण हे सगळे मंडळ दहीहंडी बंद करून येत आहे, म्हणून आम्ही डीजे लावला. आता मीच भूमिका डीजे मुक्त गणेश उत्सवची घेतली आहे, तर आमच्याच दहीहंडीला डीजे लावणं हे योग्य आहे का? नाही, अयोग्य आहे. तर हे 16 तारखेला जेव्हा दहीहंडी होईल, तुम्ही सगळेजण बघणार, की कारण सोशल मीडियावर असणार, चॅनलवर लाईव्ह असणार, सगळेजण बघणार की पारंपरिक पद्धतीने दहीहंडी पण साजरा कशी होती विदाउट डीजे. ह्या वर्षीपासून डीजे नाहीच. हा, दहीहंडीला तर आमच्याकडे गणपतीला नसतोच डीजे, कारण ते ती नाहीच आहे आमची संस्कृती. पण दहीहंडीला पण डीजे नसणार आहे. पारंपरिक पद्धतीनेच दहीहंडी ही साजरा होईल संध्याकाळी 3-4 पासून रात्री 10 पर्यंत. आणि ट्रोलर लोकांना मी किंमतच देत नाही, कारण मला आजही वाटतं हे जे ट्रोलर लोक आहेत ह्यांना काही कामधंदे नाही. जे पुणे हे विद्याचं माहेरघर आहे, इथे सुशिक्षित लोक राहतात आणि सुशिक्षित लोकांनी ह्या डीजे मुक्ती गणेश उत्सवची स्वागत केली आहे. जे ट्रोलर लोक असतात ते रिकाम टेकडी असतात, एका झाडाखाली उभा राहतात, बसतात, बघतात आणि ट्रोल करतात. म्हणजे हे असुशिक्षित आहेत आणि हे रिकाम टेकडी आहेत. यांनी किती मला ट्रोल करू द्या, मला फरक पडत नाही. किती शिव्या मला घातले तरी मला फरक पडत नाही. जे योग्य आहे, जे बरोबर आहे आणि जे संस्कृतीला शोभणारा उत्सव आहे, ती साजरा आम्ही करणार. तुम्ही गणेशोत्सवामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भाग घेता आणि मोठ्या प्रमाणात त्याचं प्लॅनिंग प्लॉटिंग जे काय असतं ते तुम्ही करत असता पुण्यातल्या गणेशोत्सवाचं. पण काही लोकांकडून अशा देखील प्रतिक्रिया येतात की पुनीत बालन यांनी काय गणेशोत्सव विकत घेतलाय का? मध्यंतरी अशा प्रकारच्या पोस्ट येत होत्या, म्हणजे तुमचं मंडळ आणि पुढे एक मंडळ आहे आणि एक जण बॅनर दाखवतोय विदाऊट पुनीत बालन. तर अशा लोकांना काय एका वाक्यात उत्तर काय देणार तुम्ही? नाही, पुनीत बालननी कधीही हे क्लेम केली नाहीये की पुण्याचा गणेश उत्सव विकत घेतलाय किंवा हायजॅक केला. यांना उत्तर एवढंच आहे, 1892 पासून गणेश उत्सवची सुरुवात झाली. गणेशोत्सव साजरा होत होता. 1892ला ना तुम्ही जन्माला होते ना मी होतो. माझी जन्म 84ची. 84 पर्यंत तर चालली ना गणेश उत्सव. 84 नंतर आता पण चालतीये. 92 ते आता चालतीये. ह्यांना उत्तर असं आहे की हे लोक म्हणतात की जाहिरात लावली म्हणून आम्ही हायजॅक केला का? आम्ही जाहिरात कधीपासून सुरू केली देणं? 2019. माझे सासरे जाहिरात कधी द्यायचे? 1990 ते 2004. आता 2004 ते 2018 जाहिरात नव्हती का? 19ला पण होती जाहिरात, नव्हती का गणेशोत्सवात? होती. मी नावं सांगतो: हिरो, बँक ऑफ महाराष्ट्र, बुलढाणा बँक, सुहाना मसाला, दुसरं चायनीज मोबाईल कंपन्यांची जाहिरात होती. ओप्पो असेल, जिओमी असेल, विवो असेल, मग एअरटेल असेल, वोडाफोन असेल, यांची जाहिरात होतीच ना. तेव्हा त्यांना नाही वाटलं की हे वेळे कंपनींनी जाहिरात देऊन पुण्याचा गणेशोत्सव हायजॅक केला. तेव्हा नाही वाटलं. एक पुण्याचाच माणूस, कारण ते म्हणतात ना ह्याला काय माहिती गणेशोत्सव, असे पण लिहितात ना. तर ह्याला काय माहिती नाही. लहानपणापासून एक मंडळाचा कार्यकर्ता मी पण आहे, आजही आहे आणि पुढे पण असणार आहे. आणि हे मोबाईल हे जेवढे कंपनीज आहेत त्यांनी जाहिरात दिली तर तेव्हा त्यांना हायजॅक नाही वाटला. आणि मूल हायजॅक केलं नाही केलं ते विषय प्रश्न नाही आहे. हायजॅक केलंच नाही आहे. आज पण मी सुरुवातीला तेच सांगितले की जाहिरात आम्ही कशी देतो, एक मंडळाचा आमच्या मधला करार आहे. मंडळाला प्रॉब्लेम असेल तर त्यांनी मला सांगावे की आम्हाला जाहिरात नको, आम्ही नाही देणार. पण मंडळालाच इश्यू नाहीये आणि सगळं सोंग चालतं. पैशाचा सोंग चालत नाही. उत्सव चालवण्यासाठी पैसे लागतात आणि उत्सव
व्यवस्थित करण्यासाठी, चांगल्या पद्धतीने साजरा करण्यासाठी पैसे लागतात मंडळांना. आज देणगीदार कमी राहिलेत. आज तुम्ही अनेक मंडळांनी देणगी घेणंच बंद केलं. कारण ते जाहिरातीच्या माध्यमातूनच गणेश उत्सव साजरा करतात, जी चांगली गोष्ट आहे. कारण आज देणगी घ्यायला गेलो आपण किंवा हे दुकानदारकडनं घेते, अनेक गणेश मंडळांवर एक्स्टॉर्शनचे केसेस पडलेत ना, मंडळांवर पडले, मंडळाच्या कार्यकर्त्यांवर पडले. ती रेकॉर्ड काढा तुम्ही. 2019 पासून आतापर्यंत एकही केस नाहीये. चांगल्या गोष्टी पण घडल्यात ह्या गणेशोत्सवात. यांना एका वाक्यात एवढंच उत्तर देईल की मी कोण नाहीये हा गणेशोत्सव हायजॅक करायला, आणि मी काही हायजॅक केली नाही. जे लिगली आम्ही करतोय ते करतोय. तुम्हाला अडचण असेल तर मी त्याच्यात काय उत्तर देऊ नाही शकत, कारण ते म्हणतात जाहिरात मुक्त करा गणेशोत्सव. असे पण एक ट्रोल पाहिले मी. तुम्ही जाहिरात उत्सवात पाहिली मागच्या वर्षी? जाहिरात बघून तुम्हाला हार्ट अटॅक झाला का? जाहिरात बघून तुमचे डोळे गेले का? कान बधीर झाला का? नाही झाला ना. डीजेमुळे होतो ना. डीजेमुळे माणूस मरतो हार्ट अटॅकनी. त्याचे कान बहिरे होतात. 90% पूर्णच कान जातो. लेझर लाईटने डोळे जातात. बरेच प्रकार झाले. तर फरक हे ट्रोलरला समजतच नाही. ते म्हणतात जाहिरात मुक्त. अरे जाहिरात बघूनच कोण मेला नाहीये किंवा कोण काय झालं नाहीये, बहिरा नाही झालाय. आणि आमचा विरोध डीजेला आहे. तर डीजे मुक्त करणार, 100% करणार. त्याला ह्या वर्षीपासून सुरुवात आहे. आणि मी सांगतो पुढच्या काही वर्षात तुम्ही स्वतःच बघणार की आपलं पुण्याचा गणेशोत्सव हे परत पारंपरिक पद्धतीने साजरा होईल आणि संस्कृतीला शोभणारा गणेशोत्सव तशी साजरा होईल. काही जणांकडून असंही बोललं जातं की तुम्ही हे जे करताय सगळं, एकूण एक समाजसेवा असेल, गणेशोत्सवातला सहभाग असेल, आणि हे सगळं ब्रँड बिल्डिंग साठी चालू आहे, अशा प्रकारच्या देखील कमेंट्स मी वाचल्यात की ब्रँड बिल्डिंग चालू आहे पुणे बलनचं. तर अशा लोकांना काय उत्तर असेल पुणे मिररच्या माध्यमातून? नाही, ब्रँड बिल्डिंग काय, ब्रँड बिल्डिंग करायची? ऑलरेडी ब्रँड होती ना. मी आता सुरुवातीलाच म्हणजे माझ्या वडिलांनी जेवढी कष्ट करून ही एम्पायर उभं केली, ती एक स्वतःच एक एस बालन ग्रुप ही ब्रँड होती. आता ह्याच्यापेक्षा अजून काय ब्रँड करायची? तर ब्रँड बिल्डिंग काय, हे सगळे चाइल्डिश आहेत, माहिती आहे का? हे चाइल्डिश थॉट्स असतील ना, जे म्हणतो ना आपण, ज्या लोकांना एकच ते घोड्याचा एक ब्लिंकर असतो, ते असं घातलं एकच दिशा दिसते. नाही तर अनेक जण काय असतात, ह्या जे लोक लिहितात ना, अनेक जण, कारण आपल्या इथे ती सवय आहे, अरे खूप दिवस झाले रे, तू काय टाकलं नाही यांच्या विरोधात, तू टाक ना. झाडावर चढवणारे पण असतात ना, इंजेक्शन लावणारे. नाव घ्याल त्यांची? नाही, मी नाही घेणार. मला सगळ्यांचे नाव माहिती आहे, कोण काय लिहिते, पण मी कोणाचेही नाव घेणार नाही, कारण ती आमची संस्कृती नाही. हे लोक असे असतात. तर त्यांना ब्रँड बिल्डिंगचं नाही. पुनीत बालन एक ग्रुप असेल, ऑक्सी माणिकसन ग्रुप असेल, ही सक्षम एक ब्रँड आहे आणि ते ब्रँड स्ट्रॉंग आहे. त्यांना बिल्डिंगची गरज नाही. नक्कीच. तर या सगळ्यामध्ये, या सगळ्या कार्यामध्ये तुमचा म्हणजे थोडाफार जी ओढ आहे तुमची ती स्पोर्ट्स मध्ये सुद्धा आहे. मुंबई खिलाडी असेल, पुणे जॅग्वार्स असेल, अपकमिंग टीम कुठली असेल पुनीत बालनची ड्रीम टीम? ड्रीम टीम माझी जर खरं विचारलं तर मला प्रो कबड्डी लीगमध्ये टीम घ्यायची आवड आहे. क्रिकेटमध्ये टीम घ्यायची आवड आहे. आता IPLचे तर व्हॅल्युएशन खूप जास्ती वाढलेत, पण नक्की आम्ही एक्सप्लोर करतो की जी कॅरेबियन प्रीमियर लीग असेल, ही वेगळे लीग्स असतील, त्याच्यात टीम घ्यायचा आम्ही प्रयत्न करतोय. आज अनेक आपल्याकडे फ्रँचायझीज आहेत, टीम्स आहेत, जे आवड आहे स्पोर्ट्स. कारण मी स्वतः स्पोर्ट्स खेळतो, क्रिकेट खेळायचो, आजकाल बॅडमिंटनचं वेळ लागलं तर बॅडमिंटन पण खेळायला लागलो आहे. तर अनेक स्पोर्ट्स मी खेळतो आणि मला वाटतं की भारतात क्रिकेट ही स्पोर्ट्स नाही, एक रिलिजन आहे, धर्म आहे. प्रत्येकाला पाहिजे की आपल्या मुलांनी किंवा मुलींनी बॅट धरावं, विराट कोहली व्हावं, स्मृती मंदना व्हावं, मिताली राज व्हावं, आणि क्रिकेट खेळावं. पण आपले जी ऑलिम्पिक स्पोर्ट्स आहेत त्याच्यात टेबल टेनिस असेल, हॉकी असेल, जुडो आहे, हँडबॉल आहे, चेस आहे, ग्लोबल चेस लीग, जे ऑलिम्पिक लेवलमध्ये स्पोर्ट्स आहे हे, आणि ते ॲथलीट्स कुठेतरी इग्नोर होत होते, म्हणून अनेक लीग सुरू झाले. त्याच्यात आम्ही ऑब्व्हियसली टीम म्हणून टीम्स घेतलेच आहेत. आज 8 लीगमध्ये टीम आहेत. 50 ते 60 ॲथलीट्स आपल्याकडे वेगळे ह्या स्पोर्ट्स डिव्हिजनमध्ये आपण सपोर्ट केलेत आणि करतोय. तर ह्यांना एक प्लॅटफॉर्म दिला आहे आणि आम्ही स्पोर्ट्सला प्राधान्य देतो, कारण स्वतः मी स्पोर्ट्समॅन आहे, मला आवड आहे स्पोर्ट्सची. आणि
फ्युचरमध्ये मी म्हणलं प्रो कबड्डी लीग ही लीग आहे की ज्याच्यात मला ग्रुपची टीम असेल आणि क्रिकेटमध्ये ही टीम असेल असं वाटतंय मला. नक्कीच. आणि याच्यासोबतच चित्रपट क्षेत्रातही इन्व्हॉल्वमेंट आहे. तर तुमचं जर आयुष्य एका चित्रपटाच्या नावात सांगायचं झालं तर कुठला चित्रपट असेल तो किंवा कुठला मूवी असेल त्याचं नाव? नाही अजून माझं आयुष्य संपलं नाहीये. पण आतापर्यंत जे आहे ते. नाही ते म्हणतात ना इंटरव्हलच्या अगोदरच्या फिल्मला मी काय नाव देऊ, पूर्ण फिल्म झाल्यावर मी सांगेल. एक अशी गोष्ट जी अजूनही चलते, एवढं यश आलेलं आहे, एवढं कॉन्ट्रीब्युशन आहे समाजाप्रती, एवढे समाजसेवा करता सगळ्या क्षेत्रांमध्ये पाय रोवलेले, पण एखादी अशी गोष्ट जी अजूनही चलते? असं कधी विचारच नाही केलाय की कुठल्या गोष्टी. नाही एक गोष्ट खूप आपण कार्य केलं आहे ऑब्विसली, आणि एक काश्मीरचंच उदाहरण मी सांगू शकतो की 2 उदाहरण काश्मीरचे आहेत. त्याच्यातला एक मी सांगेल की जेव्हा 370 हटला तर तेव्हा खूप मोठी मोहीम सुरू होती की तिरंगा तिकडे फडकवायचा. आणि मला आजही आठवण आहे की 26 जानेवारी 2022ला जम्मू काश्मीरचा सर्वात मोठा तिरंगा 150 फूटचा हायमास्ट फ्लॅग, जी मदर बोर्ड ऑफ टेररिझम म्हणतात शोपियानला, तिकडे ते फडकवायचं काम आपल्या ग्रुपने केली आहे आज इंडियन आर्मीसोबत. आणि 26 जानेवारीला जेव्हा त्याचं उद्घाटन झाला, तिकडचे जे कोर कमांडर तेव्हाचे होते जनरल DP पांडे त्यांच्या हस्ते, आणि आम्ही सगळे नाश्ता करून जस्ट निघालो होतो आणि अर्धा तास नंतर त्याच साईटच्या अर्धा 1 किलोमीटर अगोदर अतिरेकी हल्ला झाला. तर अशा गोष्टी पण आम्ही पाहिलीत. हे मनाला पण घाबरायचं कारण नव्हतं, कारण मला वाटतं की देशासाठी केलं आहे आणि आपला तिरंगा तिकडे फडकला त्याचा अभिमान पण आहे. तर एवढा व्यस्त असता तुम्ही, बऱ्याच गोष्टी करता, खाजगी आयुष्य कसं जपता? मित्र म्हणजे आता मॅरिड आहात तुम्ही आणि हे सगळं कुटुंब एकत्र असणं, त्यांच्यासोबत वेळ घालवणं कसं मॅनेज करता? नाही मी प्रयत्न करतो, कारण माझी ट्रॅव्हलिंगच खूप असते. मी 8 ते 10 दिवस तर जैन केला असतो महिन्यातले, आणि फक्त गणेश उत्सव अशी एक पिरियड असते की 1.5-2 महिने मी पुण्यात स्टेशनड असतो. पण नक्की मला स्पोर्ट्सची आवड आहे. मी म्हणलं जिथे पण असेल, मी पुण्यात असेल बाहेर असेल, 1-1.5 तास बॅडमिंटन खेळणं हे शेड्यूलमध्ये बदलत नाही आमची, की व्यायाम करणं. आणि फॅमिलीसोबत मला वाटतं की ही एक कन्सेप्शन ना खूप चुकीची आहे लोकांमध्ये, की फॅमिलीसोबत आणि खूप टाईम स्पेंड करायला पाहिजे. मला वाटतं की क्वांटिटीपेक्षा क्वालिटी टाईम ही महत्त्वाची आहे. आणि नक्की जेव्हा पण मला क्वालिटी टाईम देण्याचं संधी भेटतं, मी माझ्या फॅमिलीला सगळ्यांना क्वालिटी टाईम देतो आणि मित्रांना पण. जेव्हा समाजासाठी तुम्ही काम करता, अनेक गोष्टी समोर येतात ज्या आपण कल्पनाही केलेल्या नसतात. कधी अशी काही घटना घडली आहे ज्याच्यामुळे झोप नाही आली रात्री? नाही मी निवांत झोपतो. मी एक टचवूड ती एक गोष्ट चांगला माझ्याबद्दल, कुठलीही प्रसंग असेल तर मी जास्ती आय थिंक स्ट्रेस घेत नाही. मी पेशंटली म्हणजे कुठली ॲक्शन झाली त्याला इमिजिएट रिॲक्शन न देण्याचंच माझं क्वालिटी आहे. मी शांत राहतो, सगळं ॲनालिसिस करून मग रिॲक्ट करेल कुठल्या अशा गोष्टी झाल्या तर. पण एक गोष्ट आहे की मला असं कधीच नाही झालं की मला झोप नाही आली. मी रोज चांगल्या पद्धतीने उशिरा झोपतो, पण जेवढे तास पाहिजे चांगलं झोपतो मी. आता असे काही प्रश्न आहेत ज्याच्यावर मी तर उत्सुक आहेच, पण माझ्यापेक्षा जास्त पुणेकर उत्सुक आहेत. जर पुनीत बालन आजपासून सगळं बंद करून बसले तर एक कुठली गोष्ट करतील? म्हणजे सगळंच बंद केलंय तुम्ही, जे आता तुम्ही करताय, आणि तीच गोष्ट करायची तर कुठली गोष्ट कराल तुम्ही? मला वाटतं मी आर्मीसोबत काम करतोय, तर मी जास्तीत जास्त तिकडे राहून तीच गोष्ट करेल. आणि अशा म्हणजे एक म्हण आहे की सगळ्या गोष्टी पैशाने विकत घेता येत नाहीत. बरोबर. आणि अशी कुठली गोष्ट आहे की म्हणजे तुम्ही त्या पैशाने विकत न घेऊनही त्या मिळाल्यात आणि खूप मोठ्या प्रमाणात मिळाल्यात आतापर्यंतच्या आयुष्यात? बापरे, मला वाटतं की लोकांचं प्रेम आणि लोकांचा विश्वास
हे आपण विकत नाही घेऊ शकत. ते लोकांसोबत राहून त्यांच्याशी काय म्हणतो, त्यांच्या सोबत संपर्क किंवा संपर्कापेक्षा त्यांच्यासोबत राहून ते विश्वास आणि प्रेम हे घेतलंय मी त्यांच्याकडनं. एवढी माणसं जोडली आहेत आतापर्यंतच्या आयुष्यात, एवढ्या समाजसेवा असतील किंवा त्या माध्यमातून, गणेशोत्सव असेल त्या माध्यमातून एवढी माणसं जोडली आहेत. प्लॅन आहे का काही पुढच्या काळात राजकारणात यायचा? हे तर मी समाजकारण करतोय. आजही सामाजिक कार्य चालू आहे अनेक ठिकाणी. राजकारणाचा प्लॅन नाही बघा, माझ्या तर डोक्यात काही नाही. पण संधी मिळाली तर येणार का माझ्या राजकारणात? पत्रिकात काय लिहिलं ते मला माहिती नाही, माझ्या डेस्टिनीमध्ये काय लिहिलं ते मला नाही माहिती. ते शेवटी ठरवणारा आमचा लाडका बाप्पा आहे. त्याला वाटलं की ह्यांनी राजकारणात जावं तर मी जाईल. म्हणजे पुणेकरांना पुनीत बालन येत्या काळात दिसू शकतात राजकारणात? मिळालं ना, माझ्या हातात काय नाहीये. जेव्हा पण आपण जन्माला येतो, मी असेल तुम्ही असेल अनेक जण, त्यांचं पूर्ण ते लिहूनच येतं ना. अनेक वर्ष अगोदर ते ऋषीमुनींनी ते लिहिलेत की हा माणूस हे हे गोष्टी करेल. किंवा ते नाडीशास्त्रामध्ये पण असतं, ते म्हणतात ते लिहिलेलं असतं अनेक वर्षापासून. तर तशी ते ऋषीमुनी असतील, देव असेल, तो ठरवेल. ओके. तर आपल्यासोबत आत्ता होते पुनीत बालन. त्यांच्या संपूर्ण आयुष्याविषयी आपण पाहिलं, त्यांचं काम आपण पाहिलं आणि यापुढेही ते आपल्यासोबत जोडले जाणार आहेत, आपल्याशी गप्पा मारणार आहेत. आणि जसं त्यांनी आत्ता सांगितलं, कदाचित पुढच्या काळात ते आपल्याला पुण्याच्या राजकारणातही सक्रिय होताना दिसू शकतात. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा सिविक मिरर.